आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, शुभ सकाळ. 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणास लावले. या सर्व शूर स्वातंत्र्य सैनिकांमुळेच आज आपण आपल्या देशात मोकळा श्वास घेत आहोत. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी सारख्या समस्या उभ्या आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही. चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. शेवटी मला म्हणावेसे वाटते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू. जय हिंद, जय भारत.